नमस्कार मंडळी. हे बघा, मी गेलते आज माझ्या वावरात आणि वावरातून कसे आणले मी शेंगा. माझ्या वावरात मस्त अशा लागल्या शेंगा. त्याचे काढले मस्त मी दाणे. कसे काढले त्याचे दाणे. आता हे दाणे मस्त थोडेसे भाजले. आता याले मस्त वाटून घेतो. हा मिरचीचा ठेसा वाटून आता मस्त याचे कढी गोळे बनवतो. हे पहा, त्याच्यासाठी आणलंय कढी गोळ्यासाठी दही. आणि आता मी याचे कढी गोळे बनवतो मस्त तुम्हाला दाखवतो. पहा आता कशी मस्त भाजून घेतो. हे घेतले मस्त चांगले वाटून सोले. आता चांगले बारीक केले वाटून. आता याच्यात मस्त लसूण जिरं सांबार गिंबार टाकून हा बनवलाय मस्त चांगला ठेचा. आता ठेचा घालणार आहे आणि मी हा सांबार वरतून त्याच्यात टाकणार. ते बघा कसं आता मी ठेचा पहिले याच्यात टाकून घ्यायचं. ठेचा थोडंसं तिखट टाकूया. तिखटानं अजून चवीची चवीचे मीठ. हे झाले आपले गोळे तयार. आणि आता बनवत आहे कढी. त्याच्यासाठी लागते आपल्याला थोडंसं चिमटभर बेसन, दही आणि थोडंसं तिखट. हे आता याच्यात घालतो थोडंसं तिखट, थोडीशी हळद. तिखट आणि हळद, थोडंसं मीठ. आता थोडंसं मीठ. आता याले घ्यायचं मस्त आपण घुमून. त्याला जीव करून घ्यायचा आता मस्त चांगलं छान. हे बघा कसं यायला. हे झालं आपल्याला कढीचं तयार. झालं आपलं कढीचं मिश्रण तयार. आता तपलं आहे तेल. तेलात टाकले थोडीशी चवीपुरती मोहरी. नंतर टाके थोडंसं एक चम्मच टाकले आपण घेतलं आहे जिरे. जिऱ्यानंतर टाकत आहो आपण ठेचा बघू टाकूया. थोडासा चवीपुरता ठेचा टाकूया. चवीपुरता टाकला आपण ठेचा. त्याला पूर्ण होऊ देऊया आता मस्त गरम तेलात. आता झाली मस्त आपली कढी तयार. याला मस्त उकळी येऊ द्यावे. नंतर त्याच्यात बनवलेले आपण गोळे टाकूया. हे बघा, आता कढी द्यायला उकळी ना त्याच्यात सोडताय गोळे. पाहू शकता तुम्ही. झाले आपले कढी गोळे तयार. झाले आमचे कढी गोळे आणि भाकर तयार. या तुम्ही पण जेवण करायला. बाय.